नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अभिषेक ठिगळे. स्पर्धा बुक मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. स्पर्धा बुक एक असा ॲप आहे त्याच्यावर आतापर्यंत एमपीएससीने घेतलेल्या सगळ्या प्रश्नपत्रिकांचं डिटेल व्हिडिओ सोल्युशन तुम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे. तसेच याच्यामध्ये विविध प्रश्नपत्रिका सुद्धा तुम्हाला त्याच्यात दिसतील आणि ते स्वरूपात सोडवण्यात सुद्धा भेटतील. तर त्यातीलच एका सिरीजचा भाग म्हणून मी तुमच्या समोर आलोय. तर एमपीएससीच्या आतापर्यंत झालेल्या गणित बुद्धिमत्ताच्या सगळ्या प्रश्नपत्रिकांचं सोल्युशन आपण स्पर्धा बुक या ॲपवर करून देत आहोत. तर त्यातल्याच सीसॅटच्या 2013 ते 2023 पर्यंतच्या अंकगणित आणि बुद्धिमत्तेच्या सगळ्या पेपरचं सोल्युशन आपण बघणार आहे. तर रोज एक याप्रमाणे आपण रेकॉर्ड करतोय. तुम्हाला सगळं एकसाथ ॲपवर दिसत असेल. तर 13 ते 23 मधल्या सगळ्या प्रश्नपत्रिकांचं डिस्कशन जर तुम्हाला बघायचं असेल तर नक्कीच तुम्ही हे ॲप डाउनलोड करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींपर्यंत पण पोहोचवा. तर आपण सुरू करूया. आणि आज आपण पेपर बघतोय तो म्हणजे एमपीएससी सीसॅट 2017 त्याच्यातील गणित बुद्धिमत्ताचे प्रश्न. चालू करण्याआधी आपण थोडीशी माझ्या पुस्तकाची माहिती बघूया की हे एमपीएससीचं आजपर्यंतचं असलेलं एकमेव पुस्तक आहे ज्याच्यामध्ये 2009 ते 2023 पर्यंतच्या सगळ्या प्रश्नपत्रिकांचा डिटेल सोल्युशन सहित समावेश आहे. जीएसचे असे खूप सारे पुस्तक आहेत पण गणित बुद्धिमत्तेचं असं एकमेव पुस्तक आहे जिथं तुम्हाला 133 पेपर एकाच ठिकाणी सविस्तर स्पष्ट करण्यासहित दिसतील. बऱ्याच ठिकाणी QR कोड आहेत 60 पेक्षा जास्त ठिकाणी जिथं तुम्ही तो स्कॅन केल्यानंतर त्या प्रश्नपत्रिकांचं डिटेल एक्सप्लेनेशन व्हिडिओ स्वरूपात तुम्हाला बघायला मिळेल. याच्यामध्ये 17 डिसेंबर 2023 गट क मुख्यचा जो पेपर झालेला तो सुद्धा इन्क्लूड आहे. याचाच अर्थ हे आतापर्यंतचं सगळ्यात अपडेटेड पुस्तक आहे. ठीक आहे. सगळे पेपर एका ठिकाणी असं तुम्हाला सहसा मिळणार नाही. तर सगळं याच्यात मी करून दिलेलं आहे. तर ज्यांना हवा असेल त्यांनी तुमच्या जवळच्या दुकानामध्ये विचारू शकता किंवा हा जो तुम्हाला नंबर दिलाय याच्यावर मला कॉन्टॅक्ट करू शकता. प्रश्नाला सुरुवात करूया. पहिलाच प्रश्न आकृतींचा विचारलाय. काय म्हटलंय त्यांनी? प्रश्नचिन्हाच्या जागी ठेवण्यासाठी तर्कसंगत पर्याय निवडा. एक एक पॉइंट बघायचा आकृतीचा प्रश्न. पहिल्यांदा डार्क सर्कल इथं आहे, नंतर तो इथं गेला, नंतर इथं, म्हणजे लास्ट डायग्रामला वर आला पाहिजे तो डार्क सर्कल, पण सगळेच कडे वर आहे त्यामुळे ह्याच्यातून तर काय मला मिळालं नाही. आता मी सर्कल बघू. ब्लँक सर्कल आतमधला पहिल्यांदा इथं आहे, एक सोडून इथं आला बरोबर, परत एक सोडून इथं आला, आता एक सोडून इथं आला पाहिजे, ह्या साईडला आला पाहिजे कुठेतरी. मग त्या साईडला ब्लँक सर्कल असलेला बघा एकच ऑप्शन आहे त्यामुळे याचं उत्तर काय येणार? ऑप्शन नंबर 4. परत काही बघायची गरज सुद्धा नाही उरलेलं डार्क सर्कलचं. नेक्स्ट अजून एक आकृतीचा सलग प्रश्न आलाय. X या पारदर्शक कागदाच्या घडी दिलेल्या पर्यायातून निवडा. अशीच आकृती होती, आपण असं क्रॉप करून घेतलेलं आहे. तर घडी दिलेली आकृती आणि परत घडी घालून त्याला आडवं पण करायचंय. मग एक सिंपल गोष्ट, तुम्हाला घड्या जिथं जिथं घड्या घालता तिथं घड्या घालायच्या. एक हे बघा, ह्या जे दोन पट्टे आहेत त्या एकमेकांचे मिरर इमेज आहेत का? मिरर इमेज आहेत त्या एकमेकांच्या, म्हणजे त्या जेव्हा एकमेकांवर जातील तेव्हा ती एकच पट्टी दिसेल. जिथं जिथं त्या दोन पट्ट्या दिसत आहेत ते ऑप्शन कॅन्सल. बघा इथे दोन पट्ट्या दिसल्या, कॅन्सल झाला ऑप्शन. बाकी तिघांकडे काय रे? एक एकच पट्टी आहे. आता आपण बघू की काय होईल. हे जे दोन त्रिकोण आहेत त्याचा विचार करू आपण. जर मी हा त्रिकोणाला इकडे उलटा केला तर तो असं इथं खाली कुठेतरी येईल, त्याचा हा भाग असा काहीतरी असेल. ठीक आहे, इकडं या पद्धतीनं, म्हणजे ते दोन त्रिकोण एका बाजूला एक पाहिजे, सगळीकडेच एका बाजूला एक आहे, कुठंच असं वेगळं असं काही घडलेलं नाही. परत अजून एक काय बघायचं आपल्याला, याच्या टोकाला, या टोकाला हा एरो आलेला आहे. मग तसाच एरो अजून कुठल्या टोकाला बघायचं. बघा खालच्या टोकाला एरो आलेला आहे का? इथं खालच्या टोकाला एरो आहे, पण इथं काय वेगळीकडेच गेले त्यामुळे ही आकृती कॅन्सल. ऑप्शन 1 आणि ऑप्शन 3 रद्द झाला. आता याच्यामध्ये वेगळं काय ते आपल्याला बघायचं. याच्यामध्ये वेगळं काय, तर काय वेगळं रे? हा बाण जिथं आहे त्याच्या डायगोनली अपोजिटला हे दोन त्रिकोण आले. हा बाण जिथं आहे त्याच्या डायगोनली अपोजिटला दोन त्रिकोण आले, त्यामुळे याच्यात तर काय आपल्याला मिळणार नाही. परत अजून काय मिळू शकतं आपल्याला? या टोकाला हेच आहेत सगळ्या गोष्टी. राहिलाय फरक कशामध्ये? राहिलाय फरक की बाबा दोन त्रिकोण ते पण सेम आहेत, करेक्ट. आणि हा हार्टच्या शेप मध्ये फरक आहे का? हार्टच्या शेप मध्ये कुठेच फरक नाही, म्हणजे या दोन मध्ये आपल्याला उत्तर लिहायचंय. या दोन मध्ये आपल्याला उत्तर लिहायचंय. तर फरक कुठे आहे बघा. ही जी पट्टी आपली अशी झालेली आहे आणि हा रोम्बस आहे इथला, त्याची डायरेक्शन बघा कशी पॅरलल आहे. आणि याच्यात कसं झालेलं आहे, ते एकमेकांच्या घुसतील असं झालेलं आहे. मग आपण सेम तिकडे रोम्बस पर्यंत पोहोचायचं. रोम्बस पर्यंत पोहोचलो, हा इथला रोम्बस इथं जाणार आहे,
हा इथला रोम्बस इथं जाणार आहे आणि परत इथला रोम्बस इथं जाणार आहे. म्हणजे हे घुसायचा काही प्रश्न आहे का? तो रोम्बस सेम इथं असाच असणार आहे की नाही. म्हणजे हे दोन पॅरलच असणार आहेत. ह्या दोन पट्ट्या इकडे येतील आणि हा रोम्बस त्यांना पॅरलल असणार आहे. म्हणजे आकृती कुठली येणार आहे? हा रोम्बस जसं याला पॅरलल आहे तसंच तिथं पण पॅरलल आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 करेक्ट आन्सर येईल. एकेका पॉईंटचा विचार करायचा आणि त्यानुसार, आणि ह्याच्यात थोडंफार तुमचं इमॅजिनेशन लागणारच आहे. आपल्या शिक्षकाने किती जरी ओरडून सांगितलं असं इमॅजिन करा, तसं स्वतः तुम्हाला इमॅजिन झालं पाहिजे. हा काही गणिताचा किंवा कुठल्या बुद्धिमत्तेचा कन्सेप्टचा प्रश्न नाही, इमॅजिनेशनचा जास्त प्रश्न आहे. याचं उत्तर येईल ऑप्शन नंबर 2. बघा, ब्लड रिलेशनचा प्रश्न आहे. डायरेक्ट ऑप्शन वर जाऊ. एम अधिक एन. अधिक म्हणजे काय? बहीण आहे. तर एम ही बहीण म्हणजे सर्कल कोणाची रे? एन ची. परत वजा म्हणजे भाऊ आहे. तर एन हा भाऊ, पुरुष म्हणजे स्क्वेअर करतो आपण. एन हा भाऊ आहे कोणाचा? ओ चा. परत ओ गुणिले पी. गुणिले म्हणजे काय आहे? मुलगी. तर ओ ही मुलगी आहे कोणाची? पी ची. आणि पी भागिले, भागिले म्हणजे काय आहे? आई. तर पी ही आई आहे कोणाची? क्यू ची. हे एवढं सगळं आपल्याला मिळालं. क्यूचं जेंडर मिळालंय का? नाही. तर विचारलंय काय? सर्व व्यक्ती भावंड आहेत का? नाही. पी तर वरच्या जनरेशन मध्ये चालला, त्यामुळे सर्व व्यक्ती भावंड नाहीत. एम एन ओ क्यू ही पी ची मुले आहेत. एम एन ओ क्यू ही पी ची मुले आहेत का? आहेत. तर मुले म्हणजे अपत्य, मुले म्हणजे मुलगा नव्हे, मुले आहेत. एम एन ओ पी ही क्यू ची मुले आहेत का? नाही. क्यू तर खालच्या जनरेशनला आहे, सो क्यू ची मुले नाहीत. आणि एम एन ओ पी ही क्यू ची मुले आहेत का? नाही. तेच वरचंच वाक्य. हा, पी आणि क्यूचे, तर पी आणि क्यूचं पण नाही, क्यूचे पण नाही. त्यामुळे हे दोन्ही पण चुकेल. कुठला येणार ऑप्शन? एम एन ओ क्यू ही पी ची मुले आहेत. पी ची मुले आहेत. ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट आहे. हे 40 सेकंदात वाला वगैरे एक्झाम्पल सोडू शकतो. पुन्हा डायग्रामचा प्रश्न. एकाच परीक्षेत 3 प्रश्न आतापर्यंत आले. पहिल्या 4 पैकी 3 प्रश्न डायग्रामचे आहेत. रिकाम्या जागेसाठी तर्कसंगत पर्याय निवडा. तर याच्यात त्यांनी काय केलंय? ही पहिली कृतीतला हा चंद्र बघा, कुठं बघतोय? हा ईशान्येकडे. इथं पण कुठं बघतोय? तिसऱ्या ह्याच्यातला ओळीतला ईशान्येकडे. परत इकडचा हा चंद्र बघा, कुठं बघतोय? वायव्येकडे. इकडे पण कुठं बघतोय? तो वायव्येकडे. म्हणजे पहिली लाईन आणि तिसरी लाईन सेम सेम दिशेला चंद्र बघतायत. इथं आता कुठं बघतोय? तो नैऋत्येकडे. म्हणजे ह्या डायग्राम मध्ये चंद्र कुठं जरी असतात तरी तो कुठं बघायला पाहिजे? नैऋत्य. ह्याच्यात नैऋत्यला बघतोय का? नाही, वायव्येला बघतोय इकडं. बरोबर, त्यामुळे हे चूक. याच्यात कुठं बघतोय? ईशान्येला बघतोय, त्यामुळे हे चूक. याच्यात कुठं बघतोय? आग्नेयेला बघतोय, त्यामुळे हे चूक. आणि याच्यात कुठं बघतोय? नैऋत्येला बघतोय, त्यामुळे हा प्रश्न ही आकृती तिथं योग्य पद्धतीनं बसेल. तर काय येणार ह्याचा आन्सर? ऑप्शन नंबर 4. एका पॉइंटला बघितलं तरच डायग्रामचे प्रश्न सुटतील. याची चांगली डायग्राम करायला गेला तर वेळ पण जाईल आणि सुटण्याच्या शक्यता पण कमी होऊन जातील. ठीक आहे. हा प्रश्न आयोगाने रद्द केलाय, कारण मराठी इंग्लिश कुठल्याही भाषेत जरी वाचला तरी त्यांना म्हणायचं काय हे याच्यातून क्लिअर होत नाही. थोडीशी कोर्स विषयी माहिती देतो. तर हा माझा पर्पल कलरचा कोर्स आहे असं म्हणू शकता. कोणी लावायचा आहे? ज्यांचं बेसिक बऱ्यापैकी चांगलं आहे त्या मुलांनी, आणि ज्यांना स्कोर वाढवायचा आहे, ज्यांचा स्कोर 7-8 आहे त्यांना 14-15 पर्यंत, आणि 11-12 आहे त्यांना 16-17 पर्यंत जर स्कोर न्यायचा असेल तर हा कोर्स त्यांच्यासाठी. याच्यामध्ये प्रत्येक टॉपिकच्या सुरुवातीला कन्सेप्ट त्याची सांगितली जाते आणि त्याच्यानंतर 2009 ते 2023 पर्यंत विचारलेल्या सगळ्या PYQचा समावेश याच्यामध्ये आहे. तुम्हाला त्याच्या PDF सुद्धा अवेलेबल करून दिलेले आहेत मी ऍपमध्ये. तर ज्यांना हा कोर्स लावायचा आहे त्यांनी बिंदास जॉईन करू शकता, कारण सूत्रांचा वापर नाहीये आणि एक्सचा वापर नाहीये. गणित वाचल्यावर नक्की करायचं काय हेच मी या कोर्समध्ये शिकवलेलं आहे. तर ज्यांना कोर्स जॉईन करायचा आहे त्यांनी एज्युकल्चर हे ऍप डाउनलोड करा आणि कोर्स तुम्ही जॉईन करून घ्या. पुढचा प्रश्न बघा. सोबतच्या आकृतीत दाखवलेली ABCD व E अजून एक आकृतींचा प्रश्न आला. जोडणाऱ्या रस्त्यांचा नकाशा अभ्यासा. तुमच्या निवडीच्या कोणत्याही वसाहतीपासून सुरुवात करून प्रत्येकी 7 मार्गावरून फक्त एकदा आणि एकदाच चालता येईल अशा मार्गांची रचना करायची आपल्याला. ती करताना तुम्ही ज्या वसाहतीपासून सुरुवात केली आहे त्या वसाहतीतच परतले पाहिजे असं नाहीये, कुठेही पोहोचलं तरी चालतंय. या बंधनाची पूर्ती करणारे विधान दिलेले यादीतून निवडा. ही अशा आकृती. हा रिपीट झालेला प्रश्न आहे. पहिला ऑप्शन बघा, कोणताही मार्ग दिलेल्या बंधनाची पूर्तता करत नाही. हा ऑप्शन तर सगळ्यात शेवटी येणार ना. आधी काय सांगितलं ते तर बघू. फक्त D ही या मार्गामध्ये येणारी वसाहत असू शकते. ठीक आहे. या मार्गाचा शेवट E वसाहतीत होणे आवश्यक आहे, याच्यातून सुरुवात नाही करू शकत. ऑप्शन 4 बघा. हा मार्ग एकतर C पासून सुरू होऊ शकतो किंवा C येते त्याचा शेवट होऊ शकतो, मात्र असे दोन्ही एकाच वेळी होऊ शकत नाही. बघा, आपण C पासून सुरुवात करू. जर मी C पासून सुरुवात केली तर C पासून A पर्यंत, A पासून B पर्यंत, B पासून C पर्यंत,
परत डी पर्यंत, परत बी पर्यंत, परत ई पर्यंत, परत डी पर्यंत. जमतंय का? कुठला तर मार्ग रिपीट करूला का मी? मग मी याची सुरुवात किती पासून करतोय? सी पासून करतोय. शेवट कुठं झाला माझा? डी वर. सी पासून सुरुवात करून माझा शेवट डी वर झाला. आता सेम टू सेम अजून एक मार्ग तयार होणार. जेव्हा मी डी पासून सुरुवात करणार उलटी, त्याचा शेवट कशावर होणार? सी वर. मग त्यांनी तेच म्हटलंय, हा मार्ग एकतर सी पासून सुरू होऊ शकतो किंवा सी येते त्याचा शेवट होऊ शकतो, मात्र असे दोन्ही एकाच वेळी होऊ शकत नाही. त्यामुळे काय येणार? ऑप्शन नंबर 4 हेच याचं करेक्ट आन्सर आहे. एका खेळात खेळाडूला एका पाळीत गुण मिळवण्याच्या 3 संधी आहेत. प्रत्येक सलग जय खेळाडूला आधीच्या जयापेक्षा अधिक गुण मिळवून देतो. दुसरा जय पहिल्या जयापेक्षा 100 जादा गुण बहाल करतो. मी म्हणतोय की पहिला जयाला X गुण मिळालं, नंतर जय म्हणजे काय? विन. ठीक आहे. दुसरा जयाला पहिल्यापेक्षा 100 म्हणजे X अधिक 100 दुसऱ्या विजयाला, आणि तिसरा जय हा दुसऱ्या जयामुळे मिळणाऱ्या गुणांचे दुप्पट, आणि तिसरा आहे तर दुसऱ्याच्या दुप्पट. आता दुसरं X अधिक 100 आहे, लक्षात घ्या. याच्या दुप्पट म्हणजे त्याच्या दुप्पट किती येणार? 2x, आणि या 100 दुप्पट करायला विसरू नको. 2x अधिक 200. आणि तिसरा जे दुप्पट करतो. लच्छीने तिच्या पाळी दरम्यान सर्वाधिक गुण जिंकले आणि तिला एकूण 700 गुण मिळाले. तिला किती गुण मिळाले? टोटल गुण किती मिळाले तिला? 700. हे इक्वेट करायचं आहे. किती x आहेत? x अधिक x 2x, 2x आणि 2x 4x अधिक 100 आणि 200 किती आलं रे? 300 बरोबर किती आलं? 700. तर 4x बरोबर 700 वजा 300 400 बरोबर. x बरोबर किती? 400 भागिले 4. x बरोबर किती आलं मग? 100. तर विचारले काय? पहिल्या जयासाठी तिला किती गुण बहाल केले? तर पहिला किती पकडलेला आपण? x, आणि x ला किती गुण बहाल केले? ते 100. आता तुम्ही म्हणाल सर x वापरत नाही म्हणताना x वापरलं. हा टॉपिकच इक्वेशनचा आहे, इथे x वापरावंच लागेल ना आपल्याला. टॉपिकचं नावच आहे इक्वेशन विथ सिंगल व्हेरिएबल, तर इथे x येणारच आहे आपल्याला. पण जे तुमचे स्पीड टाइम डिस्टन्स असते, वर्क टाइम असते, किंवा रेशो पर्सेंटेज, तिथं आपण कधीही x किंवा फॉर्म्युला यूज करत नाही. नेक्स्ट डायरेक्शनचा प्रश्न आहे. x व y हे दोन विद्यार्थी त्यांच्या शाळेपासून घरी जाण्यासाठी चालू लागले. ते एकमेकांच्या परस्पर विरुद्ध 1.5 किलोमीटर गेले. ही त्यांची शाळा आहे. हा 1.5 किलोमीटर गेला x, आणि हा 1.5 किलोमीटर गेला y. डन. इथपर्यंत आलो आपण. नंतर प्रत्येक जण त्यांच्या उजवीकडे वळाला. x इकडे गेला, उजवीकडे वळाला आणि 2 किलोमीटर चालू लागला. उजवीकडे वर असतं 2 किलोमीटर, आणि हा पण उजवीकडे 2, याचं उजवीकडे खाली येणार आहे, म्हणून हा पण इथं y किती आला? 2. तर त्यांच्या घरातील अंतर म्हणजे मला हे त्यांचं घर आहे आणि हे त्यांचं घर आहे, मला हे अंतर त्यांनी विचारलेलं आहे. असा प्रश्न आला रे, याला आपण काय करतो? एक काटकोन त्रिकोण तयार करायचा प्रयत्न करतो. मग तो काटकोन त्रिकोण कसा होणार आहे? हा इथून असं तयार होईल आणि हा असा बनेल, बरोबर. मग या काटकोन त्रिकोणाची उभी बाजू किती आहे रे? हा 2 आहे, तिकडे हा पण 2 आहे, म्हणजे उभं किती झालं रे? 4. आडवी बाजू किती आहे? हा 1.5 आहे, हा 1.5 आहे. आडवी बाजू किती झाली? 3. मग तुम्ही इथं पायथागोरस थेरम लावू शकता. हा जर तुमचा त्रिकोण असेल, त्याची उभी बाजू 4 आहे, आडवी बाजू 3 आहे, तर आपल्याला ही बाजू काढायची. ती बाजू बरोबर काय असतं? त्या बाजूचा वर्ग बरोबर 4 चा वर्ग अधिक 3 चा वर्ग, म्हणजे 16 अधिक 9 ती येतं 25. मग हे तर क्वेश्चन मार्कचा वर्ग झाला ना, तर क्वेश्चन मार्क किती येणार? 25 चं वर्गमूळ 5, म्हणजे ही बाजू किती येणार आहे आपली? 5. आता हे एवढं काय लिहायला लागतं का? 3 4 5 हे तुम्हाला माहित पाहिजे आतापर्यंत. जर तुम्ही पेपर एक्सप्लेनेशन बघत असाल, आणि हे काय मोठं रॉकेट सायन्स नाहीये, आपण 5वी 6वी ला शिकलो असेल पायथागोरसचं प्रमेय, बरोबर. त्यामुळे कर्ण वर्ग बरोबर 2 बाजूंच्या वर्गांची बेरीज 3 4 5 असतं. इथं 3 आणि 4 असले की हे करायचीच गरज नाही, एका सेकंदात तुम्ही 5 लिहू शकता. तर 2 घरातील अंतर किती आहे? 5 किलोमीटर. बघा, विधानांवरील प्रश्न आहे, व्होकॅब्युलरीचा आहे. गाळलेली जागा असलेले प्रसंग आणि शब्द यादी अभ्यासा. वर्णनातील रिकाम्या जागी प्रत्येक शब्द ठेवला जाईल तेव्हा तो पूर्ण वर्णनाच्या अर्थासंदर्भात नेमका असेल व तयार होणारी दोन्ही वर्णने समानार्थी होतील अशी शब्द जोडी निवडा. ज्वालामुखीमुळे ओसाड पडलेल्या जमिनीवर नैसर्गिकरित्या उत्क्रांत झालेले विविध टिंबटिंब जीव हे हा दूरच्या भविष्यात तेथे मानवी वसाहती करू शकेल याचा समर्थ पुरावा आहे. कुठले जीव असतात? मलूल जीव, नवजात जीव, क्षीण, उमलते, साचलेले. तर काय असणार रे? विविध नवजात जीव असणार, नवीन जे तयार होतात ते जीव. नवजातलाच आपण काय म्हणतो? उमलते पण जीव म्हणू शकतो, जस्ट उमलायला लागले असं. तर ह्याचं उत्तर काय येणार मग? ब आणि ड हे दोन्ही शब्द आपण तिथे लिहू शकतो, नवजात जीव किंवा उमलते जीव. सोपा प्रश्न होता, जास्त काही याच्यामध्ये अवघड नव्हतं. बघा, फेवरेट क्वेश्चन सिलॉजिझम.
हे काय चुकायचेच नाहीत प्रश्न. 3 विधाने आणि त्यावर आधारित निष्कर्ष पुढे दिलेले आहेत. यथार्थ निष्कर्ष असलेला पर्याय निवडा. काय विधान आहेत? ही विधान आहेत. हे निष्कर्ष चेक करायचे आपल्याला. सर्व बी हे जे आहे, हे बी काढले मी. हे सगळे बी कोण आहेत? जे आहेत. काही सी हे जे आहे, काही सी हे जे आहेत, सर्व पी हे सी आहे, सर्व पी हे सी आहे. ही डायग्राम आता सगळ्यांना काढता आली पाहिजे. आता विचारले काय? काही सी हे बी आहे. काही सी बी आहेत का रे? नाही, आपल्यात नाही, कुणाच्यातच नाही. पहिलं चूक आलं. एकही पी हा जे नाही, एकही पी हा जे नाही. तुम्ही म्हणाल सर आपल्यात नाही आहे, बरोबर आहे, पण मी या सगळ्या पी ला मी इथं पण ठेवू शकलो असतो की नाही रे? म्हणजे आपण डेफिनेट सांगू शकतोय का तो की पी आणि जे नाहीच आहे? कारण आपल्याला आपलं निष्कर्ष डेफिनेट बरोबर किंवा डेफिनेट चूक लागतात. इथं एक पॉसिबिलिटी आहे, एकही पी हा जे नाही ही शक्यता आहे. डेफिनेट सांगू शकतोय, असू पण शकतो ना. त्यामुळे पूर्णपणे हे चूक आहे, कारण आपण डेफिनेटली सांगू शकत नाही येते. काही बी हे सी आहेत. आता बी आणि सी चा संबंध आहे का? नाही. आपल्यात चूक, सगळ्यात चूक, पण आपल्यात बरोबर आल्या तर कुठल्या वेगळ्या पद्धतीने ते चुकता येत आहे का हे बघायचं असते. तर तिन्ही पण आपले काय आले? चूक आली. त्यांनी काय विचारलं? यथार्थ निष्कर्ष असलेला पर्याय, तर एकही नाही. ऑप्शन नंबर. ज्यांना हे बरोबर वाटतंय त्यांना सिलॉजिझम हा टॉपिक शिकायची गरज आहे. ओके, तर शिकायचा असेल तर हा माझा दुसरा कोर्स आहे. याला तुम्ही ग्रीन कोर्स म्हणू शकता. याच्यामध्ये मी काय काय घेतलेलं आहे? सगळ्यात पहिल्यांदा बेसिक लेक्चर, नंतर कन्सेप्ट आणि नंतर PYQ. एकदम शून्यापासून स्टार्ट करण्यासाठी हा एकदम व्यवस्थित कोर्स आहे. याच्यामध्ये प्रत्येक टॉपिकचे कन्सेप्ट शिकवताना तर 50-60 एक्झाम्पल घेतलेलेच आहेत, जास्तच घेतलेले आहेत, कमीच सांगतोय. आणि नंतर सगळ्याचे PYQ सुद्धा घेतलेले आहेत. ज्यांना शून्यापासून सुरू करायचं आहे त्यांच्यासाठी हा माझा बेस्ट कोर्स आहे. एज्युकल्चर हे ऍप डाउनलोड करा आणि हा कोर्स नक्की तुम्ही जॉईन करू. तर हा कोर्स जॉईन करायचा असेल तर 6 महिन्यांसाठी करा, कारण कंटेंट खूप आहे याच्यात. थोडक्यात नवीन मुलांसाठी कोर्स आहे, ज्यांनी कुठं काही शिकलेलं नाही, ज्यांना आतून गणिताचं काहीच येत नाहीये किंवा शून्यापासून तयारी सुरू करायची आहे, त्यांच्यासाठी हा माझा चांगला कोर्स आहे. ओके, पुढे प्रोबॅबिलिटीचा प्रश्न आहे. काय म्हटलंय? एका वर्गामध्ये 15 मुले आणि 10 मुली आहेत. काय रे? एका वर्गामध्ये 15 बॉईज आणि 10 गर्ल्स आहेत. लिहिलं इथं. 3 मुलांची यादृच्छिकपणे निवड करायची आहे. 3 मुलांची यादृच्छिक पद्धतीने निवड करायची आहे. 1 मुलगी आणि 2 मुलगे. काय म्हटलंय? 1 मुलगी, 1 गर्ल, गर्लच्या खाली गर्ल लिहिलं, आणि 2 मुलगे आणि 2 बॉईज यांची निवड करायची आहे. तर निवड होण्याची शक्यता किती असं विचारले. करू आपण. 2 बॉईज कितीतून काढायचे? 15तून. 15C2 आणि 1 गर्ल काढायचे कितीतून? 10तून. 10C1. कसं सोडवतो आपण? हे 15C2 आहे, खाली 2 आहे तर खाली 2 आकडे लिहायचे. 2 गुणिले 1, वर पण 2च लिहायचे. 15 गुणिले 14 इंटू 10C1 किती असतं? 10च. आता याला सॉल्व्ह करायचंय मला. किती येणार? बे 1 बे, बे 7 14. तर माझा आन्सर किती आला मग? 15 गुणिले 7 गुणिले 10. हे काय आलं रे माझं? कंडिशन. कारण ही कंडिशन आहे ना, 2 मुलं आणि 1 गर्ल असली पाहिजे, ही कंडिशन आहे. तर नो कंडिशन. नो कंडिशन म्हणजे काय? मला काही घेणं देणं नाही किती मुलं पाहिजेत आणि किती मुलं पाहिजेत. मला फक्त 3 जणांची कमिटी तयार करायची. किती मधून? टोटल लोकांच्यातून. टोटल लोक किती आहेत? 15 आणि 10 25. तर मला कमिटी कितीतून तयार करायची आहे? 25 मधून तिघाची. कसं लिहिणार? खाली 3 आहे, 3 गुणिले 2 गुणिले 1, वर पण 3 लिहायचं. 25 गुणिले 24 गुणिले 23 किती होणार? 3 दुनी 6, 6 1 6 24. मग नो कंडिशनचा आन्सर काय येणार? 25 गुणिले 4 गुणिले. डन. इथपर्यंत आलो. प्रोबॅबिलिटी काढायची आपल्याला. प्रोबॅबिलिटी म्हणजे काय असतं? कंडिशन अपॉन नो कंडिशन. प्रोबॅबिलिटी म्हणजे काय? कंडिशन अपॉन नो कंडिशन. त्यातल्या कंडिशनचा आन्सर किती आहे? 15 गुणिले 7 गुणिले 10. अजिबात ते सॉल्व्ह करत बसायचं नाही, कोण अवॉर्ड देणार नाही, त्यांना आपल्याला त्रास होणार आहे नंतर. डिवायडेड बाय नो कंडिशनचा आन्सर काय? 25 गुणिले 4 गुणिले 23. आलो इथपर्यंत आपण. आता एक एक गोष्ट सॉल्व्ह करू आपण. 5 5 25, 5 3 15, 5 1 5, 5 दुनी 10, बे 1 बे, बे दुनी 4. काय उरतंय आता? 7 3 21 आणि 23 दुनी 46. तर प्रोबॅबिलिटीचा आन्सर काय आलं आपलं? 21/46. प्रोबॅबिलिटीचा आन्सर काय आलं आपलं? 21/46. ऑप्शन नंबर 1. कळालं सगळ्यांना व्यवस्थित? ठीक आहे, एकदम सिंपल आहे. हा सगळ्यात बेसिक प्रश्न आहे प्रोबॅबिलिटीचा. कमिटी. पुढे
खरे खोटे सीसॅटचा इंटरेस्टिंग टॉपिक आहे हा. खरे खोटे येतोच हा. तुम्हाला तुमच्या दुसऱ्या घरासाठी कष्टाळू माळी नेमायचा आहे. तुमच्या मित्राने तुम्हाला 3 व्यक्तींची जेडा, मोठा आणि हाका ही नावे देऊन यातील एक जण नेहमीच खरे बोलतो, एक जण एकदा खरे व एकदा खोटे बोलतो आणि एक जण नेहमीच खोटे बोलतो अशी माहिती दिली. त्यांना भेटल्यानंतर तुम्ही विचारले तुमच्यापैकी माळी कोण आहे. प्रत्येकाने पुढील प्रमाणे उत्तर दिली. ठीक आहे, आपल्याला आता माळी शोधायचं आहे आणि ह्याचा शॉर्टकट काय सांगितलंय, जे 2 लोक एकाच व्यक्तीचं नाव घेतात तोच काय असतो तुमचा माळी. डिटेल मेथड तर आपण क्लासमध्ये बघितलेलीच आहे, शॉर्टकट पण तुम्हाला सांगतो. आता इथं काय म्हटलंय, मोठा काय म्हणतोय मी माळी आहे आणि हाका काय म्हणतोय मोठा माळी आहे. दोघं पण उल्लेख कोणाचा करतायत, मोठाचा करतायत. आणि प्रश्नामध्ये खरं बोलणारा माणूस आहे का, आहे. एकदा खरं एकदा खोटं बोलणारा माणूस आहे का, आहे. तर दोघं जण मोठाचा उल्लेख करत असतील माळी म्हणून, तर माळी कोण आहे रे, मोठा आहे. आतापर्यंत एमपीएससीने जेवढे प्रश्न विचारले त्याच्यातल्या 90% प्रश्नांमध्ये सेम हेच लॉजिक लागतं. आणि नसेल लावायचं आपल्याला तर ट्रायल अँड एररने आपण एक स्टेप बाय स्टेप करू शकतो. पण जेव्हा पण खरं बोलणारा येतो प्रश्नामध्ये तेव्हा आपण डायरेक्ट हे लॉजिक लावू शकतो. जे 2 लोक किंवा जे जास्तीत जास्त लोक एकाच व्यक्तीचा उल्लेख करत असतील तेच तुमचं उत्तर. वेळ नसेल तर हे लॉजिक लावायचं, वेळ असेल तर ट्रायल अँड एररने प्रॉपर करून बघायचं. ओके, याचं उत्तर काय येणार मोठं. विधानांवरचा प्रश्न आहे. पुढील परिच्छेदातील शेवटच्या विधानाच्या भूमिकेच्या संदर्भात कुठला विचारलाय, विसंगत म्हणजे चुकीचा. ओके, बघा कदाचित प्लुटोचा चंद्र. प्लुटोचा चंद्र म्हणजे काय, उपग्रह. हे कसं झालं माहितीये का, पृथ्वीचा चंद्र असतो, चंद्र काय उपग्रह आहे ना, थोडक्यात बिस्लरी. सगळ्या पाण्याला आपण काय म्हणतो, बिस्लरी द्या. तो किल्लीची देतो, लोकल ब्रँडची देतो, काही देतो तो, पण त्याला आपण काय म्हणतो, बिस्लरीच म्हणतो ना, बरोबर, कारण तो ब्रँड बनवून गेला आता. किंवा आपण झेरॉक्सला काय म्हणतो, जाऊन झेरॉक्स, झेरॉक्स द्या. झेरॉक्स तर मशीनचं नाव आहे. ठीक आहे, मशीन कशी देणार तुम्हाला तो. ठीक आहे, तर आता ते पडलंय झेरॉक्स नाव, त्याला काय म्हणायचं असतं, फोटोकॉपी म्हणायचं असतं. पण झेरॉक्स मशीन फेमस आहे सो झेरॉक्स म्हणतो आपण, फोटोकॉपी म्हणतच नाही. खरं उच्चार काय त्याचा, फोटोकॉपी द्या म्हणायचं असतं. सेम तसं तिथं झालंय प्लुटोचा चंद्र. म्हणजे जसं पृथ्वीचा चंद्र उपग्रह आहे तसा प्रत्येकाचा एक चंद्र असतो, म्हणजे प्रत्येकाचा उपग्रह असतो. काय म्हणलंय, कदाचित प्लुटोचा चंद्र म्हणजे प्लुटोचा उपग्रह क्षारा कवच तयार करून व बऱ्याचशा सौरवाऱ्याला पुनर्दिशा देऊन त्या ग्रहाच्या बर्फाळ वातावरणाचा ग्रहास लक्षणीय प्रमाणात कमी करत असावा. चंद्राच्या आकारामुळे व जवळीकीमुळे प्लुटोचा चंद्राबरोबरचा सहसंबंधही सूर्यमालिकेतील एक असामान्य अशी अनन्य क्रिया आहे. या चंद्राचा व्यास प्लुटोच्या निम्म्याने थोडा जास्त आहे व तो त्याच्यापासून फक्त 19,310 किलोमीटर अंतरावर आहे असलेल्या कक्षेतून भ्रमण करतो. तुम्हाला माहित आहेच की आपला चंद्र याच्या तिपटीने पृथ्वीच्या जवळ आहे व तो मंगळा इतका मोठा आहे. म्हणजे काय केलं या पॅसेज मध्ये, असं वाटतंय की तुम्हाला आपल्याला माहिती दिली, वाटतं की नाही. म्हणजे माहितीवाला पॅसेज आहे. पहिलं, अपरिचिताला परिचित करणे. बरोबर, आता तुमच्यातल्या बऱ्याच जणांना इन्क्लुडिंग मला नाही माहिती बऱ्याचशा गोष्टी. मला अपरिचिताला परिचित केलं का, केलं. केलेल्या दावांना पाठबळ देणे. दावा कुठला केलाच नाहीये आणि पाठबळ द्यायचा तर विषयच नाही, त्यामुळे हे आपण स्टँड बायला ठेवू. तिसरं, प्लुटो व क्षारा यांच्या सहसंबंधाला परिप्रेक्ष्यात घेणे म्हणजे त्याच्या माहितीविषयी चर्चा करणे, केलंय. चौथं काय, प्लुटो व क्षारा यांच्या सहसंबंध चित्रित करायला मदत देणे, हे पण केलेलं आहे. थोडक्यात ह्या सगळ्या गोष्टी काय रे, माहितीच दिले ना. फक्त ऑप्शन 2च काय रे, केलेल्या दावांना पाठबळ देणे, असं काही त्या उतार्यात केलं नाही, त्या पॅसेज मध्ये केलेलं नाहीये. त्यामुळे त्यांनी विसंगतच विचारलेला. काय येणार रे, ऑप्शन नंबर 2 हा आपला विसंगत येणार. हे विधानांचे प्रश्न येतात सीसॅटला तर डेफिनेटली येतात. 2 ते 3 पकडूनच चाला तुम्ही विधानांचे प्रश्न. पुढे बघा, आला अजून एक, आला का, काय म्हणता याच्यात बघू. पुढे एक्स व वाय ही 2 प्रतिपादने दिली आहेत व नंतर त्या संबंधीचे काही युक्तिवाद दिले आहेत. प्रत्येक युक्तिवाद वेगवेगळ्या विचारात घेऊन लागू पडणारे सर्व युक्तिवाद निवडा. लिओनार्दो दा विन्सीने 1508 साली केलेले मानवी शरीराच्या आतल्या भागाचे रेखाटन आंत्रोजयी हा अवयव दाखवते. ठीक आहे, काही तर प्रत्येक वेगवेगळ्या विचारात लागू पडणारे सर्व उत्तर निवडा. लिओनार्दो दा विन्सीने 1508 साली केलेले मानवी शरीराच्या आतल्या भागाचे रेखाटन आंत्रोयोजी हा अवयव दाखवते. त्यानं कधी केलंय, 1508 ला हा अवयव दाखवला. जानेवारी 2017 म्हणजे रिसेंट साली संशोधकांनी आंत्रयोजी हा मानवी शरीराचा नवा 79वा अवयव असल्याचे जाहीर केले. हे वाक्य, दोन्ही वाक्य एकमेकांच्याच कॉन्ट्राडिक्ट दाखवतात का तुम्हाला,
पहिलं काय म्हणते, लिओनार्दो दा विन्सीने 1508 सालीच आंतरयोजीचा उल्लेख केला. मग जानेवारी 2017 मध्ये संशोधकांनी हा आंतरयोजी अवयव जो आहे तो नवा कसा काय म्हटलं, मग त्याला नवा 79वा अवयव असल्याचं कसं काय जाहीर केलं, असं काहीतरी 2 वाक्य आहेत. आता आपल्याला युक्तिवाद बघायचे. ती तार्किकदृष्ट्या विसंगत म्हणून विचारवंत घेता येतील, कारण लोकांना 16व्या शतकात आंतरयोजीचे अस्तित्व माहित होते आणि विन्सीचे रेखाटन त्याचा पुरावा देते. बरोबर, जे आपण म्हणलं कॉन्ट्रडिक्ट होतंय तेच यांनी सांगितलंय. म्हणजे हा पहिला युक्तिवाद करेक्ट आहे. दुसरा, ती परस्पर विरोधी म्हणून विचारात घेता येतील. बरोबर, कॉन्ट्रडिक्ट, कारण किमान 5 शतकांपासून लोकांना मानवी शरीरातील आंतरयोजीच्या अस्तित्वाची माहिती असूनही संशोधकांनी तो नवा असल्याचे जाहीर केले. म्हणजे दुसरा युक्तिवाद पण काय करेक्ट आहे. तिसरा, संशोधकांनी तपशिलात अभ्यास केल्यानंतर तो मानवी शरीरातील नवा 79 अवयव असल्याची ओळख पूर्वी माहित असलेल्या आंतरयोजीला दिल्यामुळे ती परस्पर पूरक ठरतात. म्हणजे आधी पण त्याचा उल्लेख झालाय आणि आता पण झालाय. ठीक आहे, नवा आहे पण आता पण झालाय. याचा अर्थ त्या 2 गोष्टी एकमेकांना परस्पर पूरक आहेत आणि हे फिक्स होत आहे की आंतरयोजी नावाचा अवयव आपल्या शरीरात अस्तित्वात आहे. हे सुद्धा बरोबर आहे. त्यामुळे उत्तर काय येणार, सर्व युक्तिवाद एकदम करेक्ट आहेत. हेच युक्तिवाद आपण दोन्हीतून देऊ शकतो, कारण ह्याचं फिक्स झालं ना. ठीक आहे, रिपिटेशन झालंय, फिक्स झालं, त्यामुळे क सुद्धा बरोबर आहे. तिन्ही युक्तिवाद करेक्ट आहेत. ऑप्शन नंबर 4. पुढे अजून एक विधानांचा प्रश्न बघा. कोणा एका कंपनीला कार्यालयातील लैंगिक भेदभाव समितीने गुन्हेगार म्हणून घोषित केले. कुठल्या समितीने? लैंगिक भेदभाव समितीने, जेंडर इनइक्वेलिटी, गुन्हेगार म्हणून घोषित केले. कंपनीच्या 25 वरिष्ठ अधिकाऱ्यांपैकी फक्त 2 स्त्री आहेत. 25 पैकी फक्त 2 स्त्री आहेत आणि 58 कनिष्ठ अधिकाऱ्यांपैकी फक्त 10 आहे. इथं बहुतेक मराठीत नाहीये, इंग्लिश मध्ये आहे. फक्त 10 स्त्रिया आहेत. आयोगाचा 10चा स्क्रीनशॉट वाला पेपर आहे. 10 असेल कदाचित. 58 पैकी 10 स्त्रिया आहेत. आरोपांच्या विरोधात स्वतःचा बचाव करण्यासाठी कंपनीने काय दाखवून देणं गरजेचं आहे. बघ, आपल्याला एखादा आरोप आलाय तर तो आपल्याला डिफेंड करायचा आहे. तर असं काहीतरी शोधायला लागेल की समोरच्याला बोलायला काय राहणार नाही. कारण आरोप काय झालाय कंपनीवर, तुमच्यात असा भेदभाव काय, 25 पैकी 2 स्त्री आहेत, 58 पैकी 10 स्त्री आहेत, म्हणजे पुरुषांना का तुम्ही जास्त प्राधान्य देताय, हा त्यांच्यावर आरोप झालाय. लैंगिक भेदभाव समितीने आरोप केलाय. त्याचा बचाव करायचा आहे तर त्यांनी काय आर्ग्युमेंट केलं पाहिजे. थोडक्यात वकील, डिफेंडर आहे तुम्ही, तुमच्यावर आरोप केलाय तर तुम्ही कोर्टामध्ये काय सांगणार जजला की जेणेकरून तुम्हाला तुमची बाजू सेफ ठेवता येईल, असा हा प्रश्न आहे. मग मला सांगा, आरोपांच्या विरोधात स्वतःचा बचाव करण्यासाठी पहिलं काय, ते वरिष्ठ पुरुषांना व वरिष्ठ स्त्रियांना समान वेतन देतात. म्हणजे जर तुम्ही ही आर्ग्युमेंट केली, हा दावा ठोकला की आम्ही सगळ्यांना समानच पगार देतोय, वरिष्ठ स्त्री असू दे नाही तर वरिष्ठ पुरुष असू दे, दोघांना 1-1 लाख पगार आहे, पण जज म्हणेल मग आम्ही काय करू, तो तर दिलाच पाहिजे तुम्ही. पण आमचं म्हणणं काय आहे, 28 जण आहेत टोटल पोस्टवर, तर त्यापैकी 2च का स्त्रिया, 26 पुरुष का, किंवा 25 जण असेल ते, तर 2 स्त्रिया का, हा आमचा प्रश्न आहे. तुम्ही त्यांना पगार किती देताय तो तर सामान दिलाच पाहिजे, पण हा भेदभाव का संख्यांमध्ये. त्यामुळं हे जर आर्ग्युमेंट केलं तर तो काय सुटणार आहे का वकील कंपनीचा? नाही. दुसरं, कंपनीत काम करण्यासाठी स्त्रियांच्या तुलनेत 10 पट जास्त पुरुष अर्ज करतात. त्याला काय अर्थ आहे का की अर्ज जास्त आले म्हणून पुरुषांना जास्त घेतलं आम्ही, हे पण काय त्याचा बचाव करू शकेल का कंपनीचा? नाही. तिसरं, कामाचा ताण आणि दीर्घ कार्यालयीन वेळा यांच्यामुळे विवाहित स्त्रियांना कंपनीत काम करण्याचे आकर्षण वाटत नाही. हे ठरवणारे तुम्ही कोण? लगेच जज असं विचारेल ना. तुम्ही काय कॉल करून विचारला का सगळ्या स्त्रियांना जगातल्या की तुम्हाला कामाचा ताण आहे वगैरे, किंवा कंपनीच्या वेळा आमच्या अशा आहेत, त्या बघून येतील त्या स्त्रिया. त्यामुळे हे पण म्हटलं तर जज म्हणजे तुम्ही ठरवणारे कोण, आणि इथं पण काय ते सुटणार नाही. चौथं बघा, स्वीकारलेल्या अर्जदारांच्या तुलनेत काम नाकारलेल्या सर्वांच्या पात्रता कमी होत्या. हे किती सेफ सेंटेन्स आहे. आम्ही मेरिटवर सगळ्यांना जॉब दिलेला आहे, जे आले ते मेरिटचे आहेत, जे नाही आले त्यांना ह्यांच्यापेक्षा कमी मार्क आहेत. चेक करा, अशी एक पण स्त्री सापडणार नाही की आमच्या पुरुषांच्या पेक्षा जास्त मार्क आहे, असती तर आम्ही तिला घेतलं असतं. म्हणजे थोडक्यात काय, आम्ही मेरिट वाईज सिलेक्शन केलेलं आहे. हे वाक्य जर तो बोलला, कोण काय म्हणणार आहे मग त्याला? काहीच म्हणणार नाही. त्यामुळे माझा आन्सर काय येणार आहे? ऑप्शन नंबर 4. कळालं का? विधानांचे प्रश्न असेच सोडवायचे असतात. मी खूप साध्या साध्या गोष्टी सांगतो विधानांचे प्रश्न सोडवताना, आणि सगळे प्रश्न तुमचे बरोबर येते, काहीच तुम्हाला अडचण येणार नाही. विधानांच्या प्रश्नांचे 8 टाईप आहेत: निष्कर्ष, गृहीतक, युक्तिवाद, कारण परिणाम, विधान आणि कारण, कार्यसंकेत, विधान शब्द सामग्री, विधानाचा सारखेपणा,
असे 8 टॉपिक आहेत आणि प्रत्येक 8 टॉपिकला वेगवेगळा विचार करायचा असतो आणि हे टॉपिक लोक शिकवत पण नाही, डायरेक्ट निघले. ठीक आहे, त्यामुळे तसं नाहीये, हे प्रश्न पडतात, कंबाईनच्या मेन्सला पण हे प्रश्न पडतात. त्यामुळं सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर हा आता माझा तिसरा कोर्स आहे एज्युकल्चर या ऍप वरती, याला तुम्ही येलो कोर्स म्हणू शकता आणि हा माझा सगळा सर्वगुण संपन्न कोर्स आहे असं तुम्ही म्हणू शकता. का? कारण याच्यात काय काय असणार आहे, सगळ्यात पहिल्यांदा कन्सेप्ट, नंतर बेसिक, नंतर PYQ आणि नंतर रिव्हिजन. या सर्व गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूड आहेत आणि ह्याची रिपिटेशन नाही, सगळ्यांची गणित वेगवेगळी आहेत, एवढं लक्षात ठेवायचं. सो हा माझा कोर्स आहे. हा कुणी लावायचा आहे, त्यांना वर्षभर माझ्यासोबत राहायचं असेल त्यांनी डायरेक्ट ह्याचं वर्षाचं सबस्क्रिप्शन घ्यायचं, 1 वर्षाचं, आणि कायम असं काही ना काहीतरी बघत राहायचं याच्यातून. थोडक्यात काय, आधीचे 2 कोर्स याच्यात इन्क्लूडच आहेत, सोबत रिव्हिजन आणि बेसिकचे काही एक्स्ट्रा लेक्चर याच्यात असतील, ते सगळं तुम्हाला हे बघायला मिळेल. ठीक आहे, असंच ऑफलाईन रेकॉर्डेड बॅच असं काहीतरी नाव आहे त्या कोर्सचं, तुम्ही तसं जॉईन करू शकता हा कोर्स आपला. नेक्स्ट, पुढे एक विधानाचा प्रश्न आला, अजून एक सेम UPSC ला पण हाच प्रश्न आलेला, MPSC ला पण तोच प्रश्न आला, सेम टू सेम ट्रान्सलेट करून. पुढे माहिती घटकांचा संच दिला असून त्यापुढे कार्यवाही कार्यसंख्येचा प्रश्न आहे, सुचवल्या आहेत त्या संबंधातील सर्वात उचित पर्याय निवडा. शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही नेहमीचीच बाब झाली आहे. बदलत्या हवामानामुळे त्या संबंधीच्या सर्व अडचणी विचित्र होत आहेत, त्यामुळे शेती करणे जिकिरीचे झाले आहे. माध्यमे ग्राहकांची बाजू घेऊन वाढत्या किमतीचा बागुलबोवा उभा करण्यात आघाडीवर आहे, म्हणजे थोडा रेट वाढलं की लगेच हे. अचूक निदानावर बेतलेली दूरसंवेदक शेती, पोषण शेती, सुरक्षित अन्न निर्माण करणारी शेती, वायरलेस शेती, जलवायू चलाक शेती, स्मार्ट फार्मिंग, बदलता खत वापर शेती, वात आलेखन, ग्राफिंग, मॅपिंग, उत्पादन आलेखन, जलगुणवत्ता आलेखन इत्यादी अनेक नवीन कृषी पद्धती व्यवहारात येत आहेत, परंतु या संबंधी शेतकरी सजग नाहीत. आता तुम्ही काय करा, कृतीक्रम. पहिलं, नव्या कृषी पद्धतीचा वापर करून सुरक्षित अन्नाचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्याला सक्षम करण्यासाठी बुद्धिमान, तंत्रकुशल व कामसू व प्रामाणिक कृषी सहाय्यकाची फळी शासन, स्वयंसेवी संस्था आणि कृषी विद्यापीठे यांनी सहभागाने सज्ज केली पाहिजे. वाचताना किती भारी वाटतं, बरोबर आहे, ही कृती करणारच मी. दुसरा, शेतकरी स्वयंसेवी गट व ग्राहक यांनी पुढाकाराने व सहभागाने गुणवत्तापूर्ण उत्पादनाचे रास्त किंमत मिळण्याच्या दृष्टीने वितरण केले पाहिजे आणि या बरोबरीने शासनाने हवा, जल, माती यांचे स्रोत, विविध पारिस्थितिकी यांची गुणवत्ता टिकवणारे धोरणे आखून यांची हानी टाळली पाहिजे. किती भारी वाटते वाचताना पण. आणि ह्या सगळ्याचा उल्लेख आहे, हे जे सगळं दिलं तुम्ही टेक्नॉलॉजी त्याचाच उल्लेख आहे. हे सगळं करायला हेच लागणार आहे, हे सगळं करायला हेच लागणार आहे परत, बरोबर. तिसरं, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी, त्यांना कर्जमाफी मिळवून देण्यासाठी झटणाऱ्या राजकीय पक्षांना शासनाने सढळ हाताने साथ दिली पाहिजे, कारण त्यामुळे ते स्वतःची प्रगती साधू शकतात. हे वाक्य ची टेक्निकॅलिटी म्हणजे बरोबर आहे नाही बरोबर आहे, इथे आपण पडण्यापेक्षा तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, त्यामुळे ते स्वतःची प्रगती साधू शकते. कर्जमाफी करण्यामुळे प्रगती साधता येईल का? नाही. त्यांनी तुमचे प्रॉब्लेम काय सांगितलेत, आत्महत्या कशामुळे होते, पैसे नाहीत म्हणून आत्महत्या होते का? नाही. ह्या गोष्टींकडे लक्षच नाहीये ना, गव्हर्नमेंटचं लक्ष आहे ना शेतकऱ्यांचं लक्ष आहे, किंवा त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवणारी व्यवस्थाच आता नीट चालू नाहीये. मग ती व्यवस्था पोहोचवण्याचं काम कोण करते? हे पहिली 2 वाक्य. आपण NGO तयार करू, एक शासन फळी तयार करू, कृषी विद्यापीठांना पण सांगू, हे तयार करते. त्यासाठी लागणारा दृष्टिकोन काय आहे? ग्राहक आणि स्वयंसेवी गट आणि शेतकरी यांचा एक गट तयार करू आपण, ते परत गुणवत्ता टिकवणारी धोरणे आखू, सगळ्यांचा विविध माहिती घेऊन. या 2 गोष्टी त्याला मदत करतायत. कर्जमाफी त्याला मदत करणार आहे का? नाही. विचारायला प्रश्नात पण ते सांगितलं नाहीये. टेक्निकॅलिटी पण, कर्जमाफी मधून मूळ प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय का? नाही. पुढच्या वेळी परत तोच प्रॉब्लेम येणार. आपल्याला मूळ प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल, उत्पादन वाढवायचं असेल तर 1 आणि 2 हे ऑप्शन जास्त योग्य आहेत. त्यामुळे याचं उत्तर काय येणार आहे? फक्त ओ आणि ब कार्यवाही परस्पर पूरक असल्याने त्या बरोबरीने झाल्या शेती व त्याच्या परिणामी आर्थिक भरभराट होईल. 3ही कारवाई झाल्या. पहिला ऑप्शन लिहू नका. UPSC ने पण याचा आन्सर 3च दिलेला आहे आणि MPSC ने सुद्धा याचा आन्सर 3च दिलेला आहे. ओके, नेक्स्ट. सेट थेरीचा प्रश्न आहे. कंबाईन मेन्स साठी एकदम फेमस, असं कुठलाही मेन्सचा पेपर नाही की जिथं सेट थेरीचा प्रश्न पडला नसेल. बघा मग,
वर्गातील 43 विद्यार्थ्यांपैकी 13 जणांनी स्पॅनिश आणि पोर्तुगीज या दोन्ही भाषा शिकण्यासाठी नावे नोंदवलेली आहेत. 21 विद्यार्थ्यांनी पोर्तुगीज भाषेसाठी नावे नोंदवली आहेत. जर वर्गात नाव नोंदवलेल्या विद्यार्थ्यांनी 2 पैकी किमान 1 भाषा शिकण्यासाठी नाव नोंदवलेले असेल तर फक्त स्पॅनिश भाषा शिकण्यासाठी पण पोर्तुगीज नाही अशा विद्यार्थ्यांची संख्या. वर्गात किती विद्यार्थी आहेत? 43. त्यातल्या प्रत्येकानं काही ना काहीतरी शिकलेलंच आहे, घेतोच आहे. 13 जणांनी स्पॅनिश म्हणजे एस आणि पोर्तुगीज म्हणजे पी या दोन्ही भाषा शिकण्यासाठी नावे नोंदवली आहेत. किती रे? 13. आणि आपला फॉर्म्युला काय? ए युनियन बी सेट थेरीचा बरोबर ए प्लस बी मायनस ए इंटरसेक्शन बी. तर यातलं इथं ए म्हणजे पोर्तुगीज स्पॅनिश पकडू आणि बी म्हणजे पोर्तुगीज पकडू. एस प्लस पी मायनस एस इंटरसेक्शन पी म्हणजे ते बोथ. तर हे बोथ वाले किती आहेत रे? एस इंटरसेक्शन पी किती आहेत? 13 बोथ. म्हणजे हे किती मिळालं मला? 13. नंतर 21 विद्यार्थ्यांनी पोर्तुगीज भाषेसाठी, पोर्तुगीज वाले किती आहेत? 21. म्हणजे मला स्पॅनिश माहित नाही. टोटल किती आहेत? 43. हे टोटल नसतं, ऍटलिस्ट असतं. प्रत्येकाने एकतरी भाषा शिकलेलीच आहे याचाच अर्थ ऍटलिस्ट म्हणजे काय बनतं? टोटल बनतं. मग सांगा मला एस अधिक 21 वजा 13 किती आलं रे? 8. आणि इकडे किती आलं? 43. स्पॅनिश किती रे? 43 वजा 8 किती येणार? 35. स्पॅनिश भाषा शिकणारे किती आहेत? 35. लगेच ऑप्शन लिहायचा नाही. त्यांनी विचारलंय काय? तर फक्त स्पॅनिश हे तर काय ऑल स्पॅनिश झाले ना. फक्त स्पॅनिश म्हणजे याच्यात जे पोर्तुगीज वाले ते वजा करायला लागतील. मग हे 35 आहेत. पण ह्याच्यात पोर्तुगीज वाले किती आहेत? बोथ वाले किती आहेत रे? 13. मग ह्या 35 मधून आपल्याला 13 वजा करायला लागेल. 35 वजा 13 किती येणार रे? 22. तर फक्त स्पॅनिश शिकणारे किती असणार आहेत? 22. कारण या फॉर्म्युल्यातलं हे ए आणि बी काय असतं? ऑल ए ऑल बी. ओनली ए ओनली बी नसतं. ओनली स्पॅनिश ओनली पोर्तुगीज नसतं. इथं पोर्तुगीज पण बघा त्यांनी कसं दिले? 21 विद्यार्थ्यांनी पोर्तुगीज भाषा तर पोर्तुगीज म्हणलंय का? नाही. त्यामुळे हे जे येणारं उत्तर असतं ते पण इथं काय येतं? ऑल स्पॅनिश आहेत. ऑल स्पॅनिश सर्व स्पॅनिश वाले. आणि हे जे 22 उत्तर आले ते काय आलं? ओनली स्पॅनिश. आणि तेच आपल्याला विचारलेलं आहे. 35 सुद्धा पर्यायात आहे पण ते उत्तर लिहायचं नाही. कळालं का? सेट थेरी खूप सिंपल टॉपिक आहे, अजिबात याला घाबरू नका. कृतीने पण सुटतो आणि याने सुद्धा. आकृतीने कसं सोडवायचा? 2 गोष्टी काढायच्या. पोर्तुगीज वालं हे स्पॅनिश वालं बोथ 13 आहेत. एकूण 43 आहेत. जर 21 विद्यार्थी पोर्तुगीज असतील, जर इथं 21 लिहायचं आहे मला तर हे फक्त वाले किती लिहिणार मी? 8 लिहिणार. आणि आता मग काय 13 आणि 8 21 झाले. मग इथं उरलेले इथं लिहायचे मला. मग ह्याच्यातून मी 21 जर वजा केले 3तून 1 गेला 2, 4तून 2 गेले 2. स्पॅनिश वाले फक्त स्पॅनिश वाले किती आले? 22. असं सुद्धा तुम्ही करू. पण हे तुम्हाला माहीतच पाहिजे. ही गोष्ट तुम्हाला माहीतच पाहिजे. यानं खूप सारे प्रॉब्लेम सोपे होतात. चला, हा प्रश्न आयोगाने रद्द केलेला आहे. का रद्द केला एका सिंपल भाषेत सांगतो. सोबतची चौरसात अंतर्लिखित असलेल्या वर्तुळाची व चौरस अंतर्लिखित असलेल्या मोठ्या वर्तुळाची आकृती अभ्यासा. लहान वर्तुळाच्या क्षेत्रफळाचे, कुठल्या? लहान वर्तुळाच्या क्षेत्रफळाचे मोठ्या वर्तुळाच्या क्षेत्रफळाचे असलेले गुणोत्तर. म्हणजे लहानाचं मोठ्याशी पाहिजे. म्हणजे लहानाचं 1 असेल मोठ्याचं 2 असेल. ह्याचं उत्तर किती येतं रे? 0.5 येतं. लहानाचं मोठ्या संख्येशी गुणोत्तर. लहान क्षेत्रफळाचं क्षेत्रफळ लहान असणार आहे, मोठ्याचं मोठं असणार आहे. म्हणजे याचं गुणोत्तर 1 पेक्षा कमी झालं पाहिजे. सगळे ऑप्शन बघा. ह्याचं उत्तर किती आहे? 2 येईल का? याचं उत्तर किती? √2 1.4 असतं. येईल का? याचं उत्तर 2π म्हणजे 3.14 गुणिले 2 6.28 येईल का? आपल्याला 1 पेक्षा कमी उत्तर पाहिजे. ह्याचं काय? π/√2 म्हणजे 3.14/2. याचं पण उत्तर 1 पॉइंट समथिंग येते. लहानाचं मोठ्याशी गुणोत्तर कधीतरी 1 पेक्षा मोठे येईल का? नाही. त्यामुळे हा प्रश्न रद्द आहे. ठीक आहे. नेक्स्ट कंपाऊंड इंटरेस्टचा प्रश्न आहे. मी जे तुम्हाला म्हणतोय की आपण कुठेच फॉर्म्युला वापरत नाही, त्याचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल. किती मोठा फॉर्म्युला याचा जो असतो तो a = p * 1 + r/100 raised to t. किती मोठा फॉर्म्युला आहे पण वापरायचा नाही. एकदम सोप्या पद्धतीने करू. सुनीलने 12.5 दराने म्हणजे 12.5% दराने 16,000 रुपये 3 वर्षाच्या मुदतीने विहिरीवर पंप बसवण्यासाठी चक्रवाढ व्याजाने घेतले, कंपाऊंड इंटरेस्टने घेतले. हेच कर्ज जर सरळ व्याजाने घेतले असते तर दोन्ही प्रकारच्या व्याजात किती फरक पडला? थोडक्यात
SI आणि CI सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट यांच्यातला फरक विचारलाय. करू आपल्या आपल्या पद्धतीनं. कितीचं कर्ज आहे? 16,000चं कर्ज आहे. 16,000चं कर्ज 12.5% रेट आहे. मग 12.5% म्हणजेच किती असतं? 1/8. कसं काढतो आपण हे? 12.5% म्हणून छेद 100. याचं सॉल्व जर केलं आपण तर 125 खाली किती येतं? 1000. 125 तेच किती असतं? 12.5% काढलं काय किंवा 1/8 काढलं काय सगळं सेम. किती वर्षांसाठी? 3. आपली पद्धत काय? एकेका वर्षाचं काढत राहायचं. 16,000चं 1/8 येतं रे. 8 2 16 0 0. दुसऱ्या वर्षी परत 16,000चं 1/8 किती येतंय? 2,000. आणि परत वरच्या 2,000चं चक्रवाढ व्याज आहे. वरच्या 2,000चं 1/8 किती येतंय? 8 2 16 उरले 4 8 5 40 8 0 0 250. परत तिसऱ्या वर्षी 16,000चं 1/8 किती? 2,000. परत या 2,000चं 1/8 किती? मगाशीच काढले 250. या 2,000चं 1/8 किती? 250. आणि या 250चं 1/8 किती? 8 त्रिक 24 उरला 1 8 टक्के 8 उरले 2 8 2 16 8 5 40 25. आता असं काढल्यानंतर हे वरच्याची बेरीज किती असते? 2,000 2,000 2,000ची ते असतं सरळ व्याज आपलं. आणि हे सगळं काय असतं? आपलं चक्रवाढ व्याज. मग फरक काय असणार आहे? हा फरक झाला. मग हा फरक किती आहे? 250 त्रिक 750 आणि 25 31.25 किती येणार? हे 25 1 5 आणि 3 8 781.25. हा काय झाला रे? फरक. ऑप्शन नंबर 1. आता या क्षणाला मी हे एक्झाम्पल शिकवलेलं नाही. हे 7व्या 8व्या लेवलचं एक्झाम्पल आहे. मी आता फक्त इथे हे एक्सप्लेन केलंय. जर तुम्हाला हे एक्झाम्पल 30-40% जरी कळलं असेल की काय करतोय, 30-40% सगळं नव्हे, तर कोर्स मध्ये नक्कीच तुम्हाला हे 100% आरामात कळेल. कारण याच्या आधी आपले 15-20 एक्झाम्पल झालेले असतात. त्याच्यानंतर हे एक्झाम्पल येतं. ठीक आहे? समजतंय? युट्यूबला मी शिकवलेलं नाहीये किंवा शिकवत नाहीये. मी एक्सप्लेन करतोय आता प्रश्न. शिकवताना मी खूप स्लोली स्टेप बाय स्टेप लेवल वाईज जात असतो. इथं फक्त मी एक्सप्लेन करतोय. परीक्षेच्या आधी एक रिवाइज इंटू 2च्या स्पीडनं तुम्ही हे लेक्चर बघून जावेत म्हणून. त्यामुळे जे नवीन असतील किंवा ज्यांना मॅथ रिझनिंग शिकायचं असेल त्यांनी फक्त एवढाच विचार करायचा आहे. तुम्हाला आता 30-40% कळालंय का? कळालंय? डन. की काही विचार करू नका. कोर्स लावा, तुम्हाला सगळं व्यवस्थित कळून जाईल. पुढचा प्रश्न बघा. दिलेल्या माहितीच्या संदर्भात उचित पर्याय निवडायचा आहे. A, B व C या बागा एका सपाटीवर आहेत पण एका रेषेत नाहीत. A व B बागांमधील अंतर 40 आहे. A आणि B बागांमधील अंतर किती आहे? 40. आणि A व C बागातील अंतर 110 आहे. A व C बागातील अंतर किती आहे? 110. हे ट्रायंगल तयार झाला. आणि राशी X B व C बागातील अंतर आहे आणि राशी Y हे 7. तर आपल्याला Y आणि X मधलं रिलेशन सांगायचंय पर्याय वाचून. तर एक सिंपल गोष्ट लक्षात ठेवा. मगाशी एक त्रिकोण तयार झाला आपला 3 4. याच्यात बघा कुठल्याही दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा मोठीच असणार आहे. 3 आणि 4 7 5 पेक्षा मोठा आहे. 5 आणि 3 8 4 पेक्षा मोठा आहे का? आहे. 5 आणि 4 9 3 पेक्षा मोठा आहे का? आहे. म्हणजे कुठल्याही दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी पाहिजे. बरोबर. आता इथे ही बाजू 110 आहे म्हणजे 40 आणि या x ची बेरीज डेफिनेटली 110 पेक्षा मोठी पाहिजे. 40 आणि 70 किती येते? 110. म्हणजे हे मिनिमम किती पाहिजे रे? 71 पॉईंट समथिंग असं पकडू. मिनिमम किती पाहिजे आपल्याला? हे 71 पाहिजे. मग x मिनिमम 71 आहे आणि y किती आपलं 60. म्हणजे x इज डेफिनेटली ग्रेटर दॅन y. हे रूलच आहे. कुठल्याही दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा मोठीच असणार आहे. कळलं? त्यामुळे याचं उत्तर काय येणार आहे? x ही राशी डेफिनेटली y पेक्षा मोठी आहे. ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट. एका कॅन मध्ये हा एक मिक्सचरचा प्रश्न. तुम्ही माझं पुस्तक सोडून कुठलंही मार्केट मधलं पुस्तक घेतलं तर या प्रश्नाचं उत्तर 1.5 पान आहे. 1.5 पान. आणि कळणार काहीच नाही त्याच्यात. एवढे x आणि y घेतलेत ना, काहीच कळणार नाही. तर तुम्हाला 50%च कळेल. कारण तुम्हाला ती माझी आपला आणि त्यांचा वाली मेथड माहित नाहीये. पण 50% जरी कळलं तरी सेम टू सेम अजून एक एक्झाम्पल शोधून तुम्ही कॉपी पेस्ट जरी केला आता जसं आपण सोडवतोय तरी तुम्हाला सगळं कळून जाईल. नीट मन लावून लक्ष द्या फक्त, बाकी काही करू नका. एका कॅन मध्ये A आणि B या दोन द्रावणांचे मिश्रण किती आहे? 7. लिहून घ्यायची.
ए आणि बी या दोन द्रावणांचे मिश्रण आहे 7. एवढं लिहिता येईल. आता जेव्हा त्यातील 9 लिटर मिश्रण काढले, 9 लिटर मिश्रण काढले, मला आता सांगा दुधाच्या ह्याच्यातून आपण 1 कप काढलं, त्यात जे पाणी आहे ते प्रमाण बदलतं का? नाही. तुम्हाला नुसतं दूध काढता येतं का? नाही. जेवढं मिश्रणात दूध पाणी तेवढंच येणार, राहणार पण तेवढंच आहे. मग जेव्हा मी याच्यातून 9 लिटर मिश्रण काढतोय, जे राहिलेलं मिश्रण आहे त्याच्यात पण दूध आणि पाण्याचं किंवा त्याच्यात पण ए आणि बी चं प्रमाण किती असणार आहे? 7:5. आणि बी द्रावणानं तो कॅन पूर्णपणे भरला, म्हणजे 9 काढलेलं, आता बी लिटर 9 लिटर बीच टाकलं, बी 9 लिटर टाकलं तर लिहिणार कुठे मी? इथं. त्यामुळे ए आणि बी चे प्रमाण किती झाले रे? 7:9. ए आणि बी चे प्रमाण किती झाले? 7:9. कळालं? पहिल्यांदा काय होतं? 7:5 प्रमाणात होतं. 9 लिटर काढलं, राहिलं किती? 7:5. परत 9 लिटर बी टाकलं, झालं किती? 7:9. आता नीट लक्ष द्यायचं. मी केमिकल बी टाकलंय, द्रावण बी टाकलंय मी त्याच्यात, तेव्हा काय झालं? 5:9 झालं. मी द्रावणे सोबत छेडछाड केली का? नाही. म्हणजे द्रावणे कॉन्स्टंट राहायला पाहिजे होतं. द्रावणे इथे किती आहे? 7. इथे किती आहे? 7. कॉन्स्टंटच आहे. कॉन्स्टंट नसेल तर कॉन्स्टंट करून घ्यायचं, ते आता बघू जेव्हा येईल तेव्हा वगैरे. आता सेमच आहे, काहीच फरक नाही. मग 5चं किती झालं रे? 9. कितीने वाढलं? 4ने. कोणाच्या भाषेत? आपल्या भाषेत. आपलं आणि त्यांचं ही अशी एक माझी मेथड आहे, स्वतः तयार केलेली आहे. तर त्या मानाने जे रेशोची भाषा असते ती आपली भाषा. ओके. तर 5चं किती झालं? 9. कितीने वाढलं? 4ने. आणि त्यांच्या भाषेत कितीने वाढले? 9ने. म्हणजे आपल्या 4ला ते किती म्हणतायत? 9 म्हणतायत. मग आता काय करायचं आपल्याला? इथलं काढायचं. इथलं टोटल किती आहे रे? 7 आणि 5 12. आपल्या 4ला 9 म्हणतायत, तर आपल्या 12ला किती? हे काय झालं रे? 4 त्रिकोण 12, तसं 9 त्रिक 27. म्हणजे इथपर्यंतच मिक्सर किती आहे रे? 27 लिटरचं मिक्सर. इथपर्यंतचं मिक्सर किती आहे? 27 लिटरचं. आता हे 27 लिटर कधी आले? जेव्हा आपण ओरिजिनल मिक्सर मधून 9 लिटर काढून घेतोय तेव्हा इथे किती आले? 27. मग ओरिजिनल किती असेल रे? 27 आणि 9 36. 36 मधून 9 काढलं तर 27 आलं. करेक्ट. त्यांनी काय विचारलंय? तर त्या कॅन मध्ये सुरुवातीला ए द्रावणाचे प्रमाण किती याचं प्रमाण विचारलंय. आता 36 आलं टोटल. आपले टोटल किती आहे? 7 आणि 5 12. म्हणजे आपल्या 12ला ते किती म्हणतायत? 36 म्हणतायत. तर आपल्या 1ला किती म्हणतील ते? 12 त्रिक 36. आपल्या 1ला किती म्हणतील? 3. विचारलंय कोणाचं? एचं. मग आपल्या 1ला 36, 1ला 3 असेल तर आपल्या ह्या 7ला म्हणजेच ए ला 1ला 3 तर 7ला किती? 7 त्रिक 21. तर ए किती असणार आहे? 21 लिटर. समजलं? 30-40% समजणार आहे जे पहिल्यांदा माझ्याकडून शिकतायत ते. बाकीच्यांना सगळं हे समजलं असेल. डन. त्यांनी मिक्सर माझ्याकडून शिकले, त्यांना हे काहीच वाटत नसणार आहे. तर ह्याच्यापेक्षा अवघड आणि किचकट दोन्ही चेंज झालेले एक्झाम्पल सुद्धा आपण क्लासमध्ये घेतलेले. ओके. काय येणार आहे आन्सर? 21 लिटर. हा आतापर्यंतचा मिक्सरचा टफ प्रश्न म्हणता येईल आपल्याला एमपीएससीने विचारलेला. लसावीचा प्रश्न आहे. 6 घंटा सुरुवातीला एकत्र वाजतात आणि अनुक्रमे 2, 4, 6, 8 व 10 आणि 12 सेकंदाने वाजतात. तर 30 मिनिटांमध्ये त्या किती वेळा एकत्र वाजतील? बघा काय काय आपल्याकडे 2, 4, 6, 8, 10 आणि 12 एवढ्या सेकंदाने वाजतात. एलसीएम काढायचं असतं. एलसीएम काढताना काय प्रत्येक वेळी ते हे वापरायचं नाही. काय सांगितलं तुम्हाला? अशा किती जरी संख्या दिल्या तर आपण काय करायचं? 2 मोठ्या संख्यांचं एलसीएम काढायचं. मला सांगा 10 आणि 12चं एलसीएम किती आहे? 60 आहे. मग आपण ह्याचं एलसीएम 60 पकडून चालू. पण एलसीएम म्हणजे काय असतं? प्रत्येकाच्या पाड्यात येणारी संख्या चेक करू. 2च्या पाड्यात 60 आहे का? आहे. 4च्या पाड्यात आहे का? आहे. 6च्या पाड्यात आहे का? आहे. 8च्या पाड्यात आहे का 60? नाहीये. 8च्या पाड्यात 60 नाहीये, पण 8 मध्ये 2 आहे ना, तर 60ला डबल करायचं 120. आता चेक करा. तर 9 असतं तर ट्रिपल केलं असतं, कारण 9चे फॅक्टर 3 आहेत, 8चे फॅक्टर 2 आहेत. तर 2चं 120 पाड्यात आहे, 4च्या पाड्यात आहे, 6च्या पाड्यात, 8च्या पाड्यात आहे का? 15, 28 असे आहे. ज्यांच्या पाड्यात 60 असतं त्यांच्या पाड्यात डेफिनेटली 120 असणारच आहे. थोडक्यात 120 काय झाला यांचा? एलसीएम. आणि एलसीएमचा अर्थ काय रे? जर ह्या 2 सेकंदानं, 4 सेकंदानं, 6 सेकंदानं, 8 सेकंदानं, 10 सेकंदानं, 12 सेकंदानं वाजत असतील, 120 सेकंदानं सगळ्या एकत्र वाजतील. मग 120 सेकंदानं सगळे एकत्र वाजत असतील याचाच अर्थ 2 मिनिटांनी सगळे एकत्र वाजतायत. आपल्याला काढायचं काय? 30 मिनिटांमध्ये ते किती वेळा एकत्र वाजतील? मला सांगा.
2 मिनिटांनी एकत्र वाचतायत तर 30 मिनिटात ते 15 दुनी 30 म्हणजेच 15 वेळा एकत्र वाचतील. 15 ऑप्शन आहे. उत्तर 15 नाही आहे, कारण त्यांनी सुरुवातीला काय सांगितलंय, 6 घंटा सुरुवातीला सुद्धा एकत्र वाचतायत एकदा, तर हे 15 तर येणारच, पण जे सुरुवातीला वाजलंय एकदा ते पण काउंट करायला लागेल. 15 ने 16 किती वेळा असणार ते 16. हे 16 उत्तर कधी लिहायचं, जेव्हा असं स्पेसिफिकली मेन्शन केलं असेल की बाबा 6 घंटा सुरुवातीला एकत्र वाचतायत, तर त्याच वेळी, नाही प्रत्येक वेळी उत्तर आल्यावर 1 वाढवायचं नाही. कळालं? बेसिक प्रश्न असतो हा. तर सिली मिस्टेक मध्ये बरेच जण 15 सुद्धा लिहून येतात. ऑप्शन नंबर 4 16 याचा आन्सर आहे. चला स्क्वेअर रूट काढायचं आहे. खूप साधा प्रश्न आहे. तुम्हाला 21 ते 30 जर वर्ग येत असतील तर 555 आहे. 21 चा वर्ग किती, 441. 22 चा 484. 23 चा 529. 24 चा 576. 25 चा 625. आता आपला आकडा काय रे, 555.5449 काढायचा. तर 555 कुठं बसेल, 529 आणि 576 मध्ये बसेल ना. 555.5449. जर ह्याचा वर्ग असा असेल तर त्याचं वर्गमूळ कशाच्या मध्ये बसलं पाहिजे, 23 आणि 24 मध्ये बसलं पाहिजे. 23 आणि 24 मध्ये असलेला एकच ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर 1. दुसरं काही लॉजिक नाही याच्यात, हे तुम्हाला फक्त पाठ पाहिजे होते. ओके, ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट, चला रेशोचा प्रश्न आहे. काय करायचंय, P/Q बरोबर 5/4 असेल तर काय, तर नेहमी लक्षात ठेवायचं डायरेक्ट पुट करूनच करायचंय, पण त्याला एक रूल आहे. जेव्हा आपल्या प्रश्नामध्ये सगळ्याच्या पॉवर सेम असतील, P आणि Q ची पॉवर काय 1 आहे ना सगळीकडे, तर आणि तरच आपण असं डायरेक्ट पुट करू शकतो. यांच्या पॉवर वेगळ्या असतील तर आपण असं डायरेक्ट पुट करू शकत नाही. करा, 3 गुणिले P किती आपला 5 अधिक 2 गुणिले Q किती आहे 4 छेद 3 गुणिले 5 वजा 2 गुणिले 4. 5 त्रिक 15 अधिक 4 दुनी 8 छेद 5 त्रिक 15 वजा 4 दुनी 8. 15 आणि 8 23 आणि 15 वजा 8 7. काय आन्सर, ऑप्शन नंबर 3 23/7. कळलं? इझी प्रश्न होता, जास्त काही अवघड नव्हतं. शेवटचा प्रश्न आहे, बघू आपण. जर एका संख्येच्या दुपटीपेक्षा 3 ने लहान असलेली संख्या ही त्या संख्येच्या दुपटीपेक्षा 2 ने अधिक असणाऱ्या संख्येइतकी असेल तर त्या संख्येच्या 5 पटीपेक्षा 5 ने लहान असलेली संख्या किती. आपण ती संख्या पकडू. ती संख्या आहे x. जर या संख्येच्या दुपटीपेक्षा म्हणजे 2x पेक्षा 3 ने लहान असणारी संख्या ही म्हणजे बरोबर त्या संख्येच्या दुपटीपेक्षा म्हणजे 3x पेक्षा 2 ने अधिक असणाऱ्या संख्येइतकी असेल, 2 ने अधिक असणाऱ्या संख्येइतकी असेल. ते x काढून घेऊ आपण. काय येणार मग, 2x तिकडे पाठवलं, 3x वजा 2x x आणि अधिक 2 इकडे आलं, वजा 3 वजा 2 म्हणजे x बरोबर काय आलं वजा 5. तर ती संख्या काय आली रे वजा 5. पण प्रश्न काय आहे, तर त्या संख्येच्या 5 पटीपेक्षा 5 ने लहान असणारी संख्या या संख्येचे 5 पट वजा 5 गुणिले 5 याच्यापेक्षा 5 ने लहान पाहिजे. वजा 5 गुणिले 5 वजा 25 आणि इकडचं वजा 5 वजा 25 वजा 5 वजा 30. ती संख्या कुठली असेल वजा 30. चिन्हांचा खेळ होता, बोर्डमासचं साधं एक्झाम्पल आहे. ठीक आहे, वजा 30 याचं उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारे आपण CSAT 2017चा पेपर बघितलेला आहे आणि ही सिरीज आपली अशीच कंटिन्यू चाललेली आहे. 2013 पासून 2017 पर्यंतचे पेपर आपण घेतलेले आहेत. तुम्ही नीट बघा. पेपरला जायच्या आधी एकदा तरी 1.5च्या स्पीडने सगळे पेपर सगळ्यांनी बघायचे आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना पण शेअर करा. आणि जर तुम्हाला माझा कोर्स लावायचा असेल, स्क्रीनवर जो नंबर दिसतो किंवा डिस्क्रिप्शन मध्ये जो नंबर असेल त्याच्यावर तुम्ही कॉल करून मला विचारू शकता. धन्यवाद.